नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनाली मुंबई ब्लॉग्स मध्ये। आज मी आली आहे उल्हासनगर वेस्टला। इथे फिश मार्केटला आपण विजिट करणार आहोत। त्याची प्राइस काय आहे, कोणती कोणती फिश अवेलेबल आहे ते आपण जाणून घेऊया। चला व्हिडिओ स्टार्ट करूया। ते बघू शकता उल्हासनगर स्टेशन आहे। वेस्टला आलात की हे लगेचच फिश मार्केट चालू होतं। कसे दिले बोंबील? 200 रुपये किलो। आणि ही छोटी सुरमई 150 ला अर्धा किलो भेटणार आहे तुम्हाला। 60 रुपये पाव, 100 ला अर्धा। प्राउन्स ना? अच्छा, बांगडे तुम्हाला 60 रुपये पाव, 200 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे। आणि ही प्राउन्स कशी दिली? 100 रुपये पाव। आणि ही राणी मच्छी 200 रुपये किलो। 200 रुपये किलोने ह्यांच्याकडे तुम्हाला भेटून जातील। चांगली आहे, ताजी वाण तिच्याकडे चांगली असते। मी किती दिवस झाले येतच नाही आता मच्छीला। काय पण नको सांगू। तुम्हाला कोणती घ्यायची? 150 रुपये पावने तुम्हाला वाम भेटणार आहे। हे बघा, इथे तुम्हाला कटिंग वगैरे करून पण भेटून जाईल। नको नको नको, 150 रुपये पाव लई झाली का? जास्त नको देऊ, एक पावच देऊ। हे बघा, ह्यांच्याकडे तुम्हाला फिश भेटून जाईल। कसे दिले पापलेट? 150 का? 700 रुपये किलो, 150 चे पाव। आणि बोंबील 200 रुपये किलो। आणि हा हलवा 600 रुपये किलो। आणि ही कोणती मच्छी आहे? बाम कशी ती? 600 रुपये किलो। आणि सुरमई 400 रुपया किलो। अच्छा, आणि ही कोणती फिश आहे? अच्छा, ये रावस आहे। अच्छा, हे सुरमई आहे, बघू शकता तुम्ही। हे पापलेट आहे। पापलेट का क्या है? 600 रुपये किलोने तुम्हाला पापलेट भेटणार आहे। बघू शकता, मच्छी फ्रेश आहे। त्यांच्याकडे आलात की तुम्हाला मच्छी अगदी फ्रेश मध्ये भेटून जाईल। ही खुप्पा फिश आहे, 100 रुपये पाव आहे खुप्पा फिश। लई कसा? 100 रुपये पाव, 400 रुपये किलो। प्राउन्स कशी दिली? 500 रुपये किलो। आणि बोंबील 100 रुपये किलो। बोंबील 100 रुपये किलोने ह्या दादांकडे तुम्हाला भेटून जाईल। बघू शकता, ही छोटी साईजची बोंबील आहे। आणि ते पापलेट कसे दिले? 100 रुपये पाव, 400 रुपये किलोने तुम्हाला पापलेट भेटून जातील। त्यांच्याकडे तुम्हाला 200 रुपये किलोने प्राउन्स भेटून जातील। बघा, हे कटिंग करताय। बोंबील साफ करून पण तुम्हाला मिळून जातील। कशी दिली मुशी? 50 रुपये। हा, 50 रुपये पाव। 50 रुपये पाव। 50 रुपये पावने तुम्हाला मुशी भेटून जातील। आणि हे सुरमई 100 रुपये पाव। आणि ही कोलमी कशी? 200 रुपये किलोने कोलमी ह्या बाबांकडे तुम्हाला भेटून जातील। बघू शकता, हे स्टेशनच्या समोरच बसतात। आणि हा हलवा कसा दिला? 100 रुपये पावने तुम्हाला हलवा भेटून जाईल। ते मोठी सुरमई तुम्हाला भेटून जाते। सुरमई कशी आहे? अर्धा किलो 250-150 रुपये पावने तुम्हाला ही सुरमई भेटून जाईल। आणि बाम 400 रुपये किलो आहे इकडे। हे प्राउन्स बघू शकता किती मोठी आहे यांच्याकडे। प्राउन्स कशी दिली ही? 600 रुपये किलो। टायगर प्राउन्स आहे ही, 600 रुपये किलोने तुम्हाला भेटून जाईल। कशी दिली मांदेली? 50 रुपये पावने तुम्हाला मांदेली भेटून जाईल। आणि हे बांगडे 200 रुपये किलो। किलो मध्ये किती येतात? अच्छा, 4-5 बांगडे तुम्हाला भेटून जातील किलो मध्ये। तुमचं काय आहे? अच्छा, 200 रुपये किलो। काय आहे हे? करली आहे, ते करली आहे, काढून गेले ते। करली आणि ते नारबी बांगडा आहे।
अच्छा, करली आहे ही. करली तर नारबी बांगडा. नारवी बांगडा असा असतो का? हा नारबी. हा हा. अच्छा. ही करली फिश आहे, ही 200 रुपये किलोने तुम्हाला भेटून जाईल. ही कोणती फिश आहे? खार बांगडा, काट बांगडा. कसा ते? 50 रुपये पाव. आणि हा कोणता आहे? अच्छा, हा नारबा बांगडा आहे, 150 रुपये किलोने आहे. आणि ही छोटी सुरमई, अच्छा 200 रुपये किलो. अच्छा, ही 50 रुपये पावने तुम्हाला भेटून जाईल, बघू शकता. अच्छा. आणि हे हा वाला कोणता आहे? हा पापलेट आहे, सिंगापुरी पापलेट आहे. हा कितीला बोलले? 50 रुपये पाव. 400 रुपये किलोने तुम्हाला सिंगापुरी पापलेट भेटून जाईल. 50 रुपये पाव तुम्हाला बोंबील भेटून जातील. अच्छा, ह्या फिशला काय बोलतात ते माहित नाही. हे 100 रुपये पाव आहे. अच्छा, हा हा. सुळे. अच्छा, हे फिश महाग आहे, 100 रुपये पावने तुम्हाला भेटणार आहे. हे बघू शकता लाईनने मच्छीवाले, लाईनने मच्छी भेटून जाईल तुम्हाला. बघू शकता किती क्वांटिटी मध्ये फिश आहे यांच्याकडे. इकडे गोड्या पाण्याची मच्छी तुम्हाला भेटून जाईल. कोणता फिश म्हणतात त्याला? रू. कसं हे? 200 रुपये किलो. आणि हे? अच्छा, रूपचंद. हा रूपचंद आहे, 180 किलोने तुम्हाला भेटणार आहे. आणि हे प्रॉन्स 500 रुपये किलो. आणि ही जी कापून ठेवली आहे ती कोणती फिश आहे ती? अच्छा, ही कतला फिश आहे, ही 400 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे. यांच्याकडे बघू शकता तुम्ही, यांच्याकडे तुम्हाला गोड्या पाण्याची फिश भेटून जाईल. आणि हे कसं आहे? ह्याला कोणती फिश म्हणतात? हा, केनर. अच्छा, ही पण 400 रुपये किलोने तुम्हाला भेटून जाईल, बघू शकता. यांच्याकडे पण तुम्हाला गोड्या पाण्याची मच्छी भेटून जाईल. ही कोणती फिश आहे? रव. कशी ही? 200 रुपये किलो. अच्छा, 200 रुपये किलोने तुम्हाला रो फिश भेटून जाईल. आणि ही जिताडा आहे, 800 रुपये किलो. अच्छा, हा जिताडा फिश आहे, हा 800 रुपये किलोने तुम्हाला भेटेल. आणि हा रो. अच्छा, हा कतला फिश आहे, हा 100 रुपये पावने तुम्हाला भेटेल. आणि ही कोणती फिश आहे? सुरमई. कशी ती? 400 रुपये किलो. आणि ही अंडी कसली आहेत? 50 रुपये पावने तुम्हाला अंडी भेटून जातील. आणि ही वाली पुढचं कोणती फिश आहे ती? हे बादशाह फिश आहे, हे 500 रुपये किलोने तुम्हाला भेटेल. आणि ही वाली? 400 रुपये किलो. अच्छा, ही सिंगाडा फिश आहे, ही 400 रुपये किलोने तुम्हाला भेटून जाईल. आणि ही बघू शकता तुम्ही, ही कोणती पापलेट आहे? ही सिंगापुरी पापलेट आहे, बघू शकता किती मोठी आहे. ही 400 रुपये किलोने तुम्हाला भेटून जाईल. हे दादांकडे आलात की तुम्हाला ही मोठी मोठी फिश भेटून जाईल. यांच्याकडे जिताडा सुद्धा आहे. ढोमा कसा तो? 50 रुपये पाव. 50 रुपये पावने तुम्हाला ढोमा फिश भेटणार आहे. आणि पापलेट बघू शकता किती छोटे छोटे यांच्याकडे. बघू शकता किती मच्छी आहे. इथे तुम्हाला कटिंग करून पण भेटून जाईल. किती मोठे मोठे सिंगाडे यांच्याकडे. ही पाखट फिश बोलतात ह्याला, 40 रुपये पाव आहे. आणि ही चांद पापलेट 50 रुपये पाव आहे. हे बघू शकता यांच्याकडे किती सारी मच्छी आहे. वाम पण बघू शकता खूप मोठी आहे. हे सगळी तुम्हाला इकडे 50 रुपये पाव, 100 रुपये पाव, 150 रुपये पावने यांच्याकडे भेटून जाईल. आणि तुम्हाला साफ करून पण भेटून जाईल. साफ करण्याचे काही चार्जेस नाही आहेत. बांगडे बघू शकता किती मोठे मोठे आहेत. आणि खेकडा 400 रुपये किलोने तुम्हाला भेटून जाईल. हे खेकडे कसे?
300 रुपये किलो. 300 रुपये किलोने तुम्हाला खेकडे भेटून जातील. आणि हे 300 रुपये किलो. आणि ही कोणती मच्छी आहे? हा चोर बोंबील कसे ते? 200 रुपये किलोने तुम्हाला भेटून जातील. या दादांकडे बघू शकता ही फिश आहे सगळी. आणि मांदेली कशी दिली? मांदेली पण 200 रुपये. सगळं 200 रुपये किलोने तुम्हाला भेटून जातील. 50 रुपये पावने तुम्हाला भेटून जाईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.